आकाशवाणी केंद्राजवळ मनसेचे उमेदवार महादेव कोंगनुरे यांच्या प्रचारार्थ भगवी रॅली काढण्यात आली। दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना महादेव कोंगनुरे हे जनसेवक आहेत हे माहिती आहे। हे प्रामाणिक आहेत, त्यामुळे सामान्य जनता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोंगनुरे यांनी केलं। दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा देवी मंदिरे, भावना ऋषी नगर, शरण बसवेश्वर नगर, गंगा चौक, गणेश मंदिर, थोबडे बस स्टॉप, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती, विजयनगर आदी भागात त्यांची पदयात्रा निघाली। हातात मनसेचे झेंडे, गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। आवाज कोणाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महादेव कोंगनुरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। ठिकठिकाणी पुष्पहार घालून कोंगनुरे यांचं स्वागत करण्यात आलं। वंदन करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतो की माझ्या पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे। जनता माझ्या पाठीशी आहे। सर्व जनतेला ठाऊक आहे महादेव कोंगनुरे हा कारखानदार नाही, दक्षिण सोलापूरसाठी नोकरदार म्हणून काम करणार आहे। त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे। सरळ सांगतो, कारखानदार विरुद्ध नोकरदार, मी नोकरदार आहे, जनतेचा सेवक आहे, एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे, एवढंच ह्या माध्यमातून सगळ्यांना। दरम्यान नीलमनगर गणेश मंदिर परिसर भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो। या ठिकाणी महादेव कोंगनुरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला। इथल्या पदयात्रेत माता भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी होत त्यांना आशीर्वाद दिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदयात्रेचं वेगळेपण म्हणजे तुतारीसह ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही पदयात्रा निघाली। शिस्तीत आणि उत्साहात निघालेल्या या पदयात्रेचं दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांनी कौतुक केलं।